नमस्कार, जय हिंद, जय भारत. हं? ज्या पद्धतीचं वातावरण चेंगडत चाललं आहे, दिवसेंदिवस अमेरिका एक एक ट्विस्ट देऊन राहिला आहे. त्याच्यात सापडलं लपेटून घेऊन राहिला आहे आता युरोपियन युनियन. युरोपियन युनियनचा सर्वात जास्त खेळा झाला आहे रशिया युक्रेन वॉरमध्ये. इटलीची प्राईम मिनिस्टर म्हणून राहिली का भाईसाहेब नाही, आपल्याला युरोपियन युनियनले रशिया एक ऑप्शन असू शकते आणि रशियासोबत जाऊन आपण डिस्कस करू शकतो युक्रेन मसल्यासाठी, पीस शांतता शांतीसाठी. कारण की अमेरिकेनं तर सांगून दिलंच आहे, ठीक आहे टॅग. तर थोडंसं त्याला वाटून राहिलं का भाईसाहेब नाही, आपण ज्या पद्धतीनं मुभा पूर्ण रशियाकडून काढून अमेरिकेला सोपवली, ठीक आहे, ॲज प्रत्येक गोष्टीवर आपण अमेरिकेच्या डिपेंड झालं, याची कुठेतरी त्याला जाणीव लेट झाली, पण झाली. ज्या पद्धतीनं आपण भारत आपलं स्टँड डायलॉग पीस डिप्लोमॅसीवर घेऊन होतं का भाईसाहेब, एका बेंचवर दोघाले आणून डिस्कस करून बोलून दोघाचं मत घेऊन पीस शांती समझोता करून टाकू. आता युरोपियन युनियनला समजलं का नाही, अमेरिका आपली चालू देऊन नाही राहिला आहे, तर मग आता काय करायचं, तर मग आता आपल्याला डिप्लोमॅसी डायलॉग अँड पीसवरच उतरा लागेल. ॲज अ दोघांसोबत चर्चा नाही करू शकत, अमेरिका मानून नाही राहिला आहे, तर मग काय करा लागेल, रशियाला साधात चालवा लागेल आणि याच्यामध्ये संधी साधून आपला फायदा काढून घ्या लागेल. का झालं आहे, अमेरिकेचं वर्चस्व एवढा काबीज झाला आहे की अमेरिका ग्रीनलँड चलो ये मेरी आहे, व्हेनेझुला उपळून टाकलं अमेरिकेनं. सोबतच ग्रीनलँडला म्हणत आहे 20 दिवस युद्धविराम देत आहो, 20 दिवस थोडासा आराम करू, त्याच्यानंतर ग्रीनलँड घेऊन घेऊ. डेन्मार्कवाल्याचं फक्त जहाज आलं म्हणजे का डेन्मार्क पुरा ग्रीनलँड द्यायचा झाला असं नाही. भला आहे पॉलिटिकली त्याचा हस्तक्षेप असेल, पण जिओग्राफिकली तो आमच्या जवळपास आहे ना, आम्हाला त्याची गरज आहे ना, आम्ही तो घेणारच. कारण की ते तर रशिया चायनीज जहाजांचं जे वर्चस्व वाढत आहे, त्याचा आमचा धोका निर्माण होतो सिक्युरिटीसाठी. त्या गोष्टीसाठी आम्ही ग्रीनलँडला आमच्या काबीज करणार आहोत, ठीक आहे. यू एसले कोणी बोलू शकत नाही, कारण की यू एसनं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जे कमांड निर्माण करून ठेवले आहे, युरोपमध्ये तर युरोपियन स्पेशल कमांड बनवून ठेवली आहे, ठीक आहे. प्रत्येक जे ॲज अ मॉडर्न इंडिया भारताचा, ज्याच्यामध्ये एक ट्रिटी ऑफ वेलेस्ली आहे 1798 ते 1805 या दरम्यानमध्ये. जे स्टेट होते भारतातले, प्रिन्सली स्टेट होते किंवा जे उभरत्या स्टेट वगैरे होते, त्याचं स्टेबल राजकारण चालवण्यासाठी ॲज अ कंपनी म्हणून जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, त्यानं म्हणलं का भाई ट्रिटी ऑफ वेलेस्लीमध्ये म्हणलं का तुम्हाला काय, तुम्ही राज्य चालवा, सैनिक वैनिक आमचे राहतील, तुम्ही कायले फालतू खर्च करता आपला. तर त्याच्यामध्ये काय होत गेलं, थोडंसं सैनिकांचं वर्चस्व वाढत गेलं, सैनिक आपला कारभार वाढवू लागले, थोडंसं म्हणता म्हणता पुरा काबीज करत गेले भारताला. उपडून फेकून दिलं राजकारण त्याचं, लोकल पॉलिटिक्स. तर तशीच गोष्ट, तोच इतिहास बहुत तगड्या लेवलवर अमेरिका शिकून बसला ना. अमेरिकेनं सेम अप्लिकेशन केलं ॲज अ पूर्ण वर्ल्डवर. त्याच्यात मॅक्झिमम सापडला युरोपियन युनियन. युरोपियन युनियनच्या पाशी कोणत्या पद्धतीची त्या लेवलची सिक्युरिटी गार्ड फोर्सेस नाही. ॲज अ यू एस कमांडवर त्या सिक्युरिटी ॲज अ रशिया चायनाकडून थ्रेट होता, तोच फक्त त्याला निभवत गेला. आता त्याच्यावर परिस्थिती अशी झाली का अमेरिका पाईप काढून घेऊन नाही राहिला आणि दुसरा त्याला मोबाईल देऊन नाही राहिला का भाईसाहेब, माझ्याशिवाय दुसरं कोणतं ऑप्शन तुम्हाला असेल. सोबतच ज्या पद्धतीचा सर्वात जास्त खेळा झाला युक्रेन रशियामध्ये, तर तो झाला युरोपियन युनियनचा. कसा युक्रेन नाटो म्हणता बस रशियाकडून पूर्ण सँक्शन त्याच्यावर लावणे, त्याच्याकडून जे आहे युरोपियन युनियनमध्ये येणारं ते बंद करणे, सोबत गॅस बंद करणे आणि पूर्ण तेवढ्या जेवढं ते रशियाकडून घेत नव्हते त्याच्यापेक्षा जास्त अमेरिकेकडून घ्यायला मजबूर करून टाकलं, ठीक आहे. चोरी छुपे भारत कसा तरी सप्लाय करतच होता नाहीतरी, पण अमेरिकेनं त्याच्यात आपली संधी साधून, अमेरिका ॲज अ काय कंपनी आहे, तो आपला फक्त फायदा बघतो, त्याला काही घेणं देणं नाही. कारण की ते युरोपियनमधूनच निघून आलेले जेनोटाईप्स आहे, त्याच्यातूनच ते त्याचीच मानसिकता घेऊन, त्याच्याच जो म्हणतो ना एक ऑरा घेऊन निर्माण झालेली एक
अशी नेशन आहे, अशी कंट्री आहे का जिले तोड नाही आहे सध्याच्या परिस्थितीला. जो एक काळ होता का ब्रिटिश पूर्ण वर्चस्व, ठीक आहे, सन विनेवर डाय, ज्या पद्धतीचं त्याचं घोषवाक्य चालायचं तशीच परिस्थिती आज अमेरिकेची होऊन आहे ऑल ओव्हर वर्ल्डवर. ठीक आहे. तर या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटते? अमेरिकेनं काय स्टँड घ्यायला पाहिजे ना सोबत युरोपियन युनियन? आता त्या गोष्टी समजतील का ना? युरोपियन युनियन स्वतःवर थोडासा तरी पस्तावा करतील का बस अमेरिकेच्या पिछलोगू म्हणूनच आता पुन्हा त्यांच्याच मागं धावतील? कमेंटमध्ये कळवा. मी तेजस घाटे असेच नवनवीन व्हिडिओसोबत येत राहू. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.